हाय एव्हरीवन, सिम्पली दीपालीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज सुट्टीचा दिवस म्हटलं तर नाश्त्यामध्ये काहीतरी स्पेशल तर बनायलाच हवं. त्याच्यामुळे आज मी मस्त इथे गरमागरम पोहे बनवलेले आहे आणि त्यासोबतच मी इथे चण्याचा उसळ पण बनवलेला आहे. सुट्टीचा दिवस म्हटलं की आपल्याकडे बराचसा निवांत वेळ पण असतो आणि सुट्टीच्या दिवशी बाहेरची छोटी-मोठी आपली कामे असतातच. तर इथे आता आम्ही गप्पा करत-करत छान आमचा नाश्ता करून घेतो आहे. माझी घरातली सर्व कामे झालेली आहे. त्यानंतर दुपारचं जेवण वगैरे करून झालं आणि भांडे वगैरे पूर्ण घासून घेतले. नंतर वरती वाळत घातलेले कपडे मी घडी करून ठेवत आहे. कारण आमच्याकडे 2-3 दिवस सारखा पाऊस पडत होता. आज थोडा ऊन निघाला होता. त्याच्यामुळे मी आज 2दा कपडे वॉश केलेले आहे. तर भरपूर सारे कपडे होते तेच मी इथे घडी करून ठेवत आहे. 2-3 दिवसाच्या पावसानंतर जेव्हा आपल्याकडे ऊन निघत असते आणि त्या उन्हामध्ये आपले कपडे छान वाळतात, त्याचा आनंद काही वेगळाच असतो, नाही का? कारण सारखा जेव्हा कंटिन्यू 2-3 दिवस पाऊस पडत असतो, अशा वेळेस आपण कपडे कशा-कशा पद्धतीने वाळवत असतो, ते आपल्यालाच माहीत असते. त्यानंतर लगेच मी फ्रेश होऊन तयारी वगैरे करून घेतली. कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. बाहेर आम्हाला थोडंसं काम होतं. त्याच्यामुळे मी इथे तयार झालेली आहे. सध्या बाहेरचं वातावरण पण छान आहे. कारण वातावरण हे केव्हाही बिघडू शकते. त्याच्यामुळे आम्हाला पटकन जाऊन पटकन वापस पण यायचं आहे. त्यानंतर येताना मी समोसे आणि कचोरी आणली होती. तेच आम्ही इथे सर्वजण मिळून खाऊन घेतो आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला